आमच्याकडून या ठिकाणी कोणाचं नाव राहिलं असेल आणि जर हसत खेळत चुकून जर कोणाला अपशब्द वापरला असेल तर त्याबद्दल देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय आणि तुमची सर्वांची आम्ही रजा घेतो। मी तुर्तास थांबतो, आमच्या वाडीला देतो विश्रांती। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट। या पुढील सर्व सूत्र आम्ही राहुल चव्हाण सर जे या स्पर्धेचे लीड कॉमेंटेटर आहेत यांच्या हाती सुपूर्द करतो। धन्यवाद। चला आपण पारितोषिक समारंभ सोहळा इथे संपन्न करतोय। या माच मार्दमाच आमच्यापर्यंत फक्त पोहोचवा। मार्दमाच आमच्यापर्यंत पोहोचा, त्यानंतर आपण लगेच पारितोषिक समारंभ सोहळा इथे संपन्न करणार आहोत। नो डाऊट आर्यन नाईक 25 धावांची मॅरेथॉन इनिंग ज्याने साकारली आहे अंतिम सामन्यामध्ये तो आर्यन नाईक ISPL रिटर्न खेळाडू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। या पण सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती आर्यनला पण देतो भारतबाज। या पण आर्यन, त्यानंतर आपण सन्मान करू परेश गायकर आणि अनिकेत गवाळे यांच्या शुभ हस्ते आपण देतो मार्दबाज। या पण आर्यन नाईक या मार्दबाज। या परीची आपण या सन्मान आम्ही करतोय। मार्दबाचा किताब आपण देतोय आर्यन नाईकला, ज्याने अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये खेळला आणि फायनल देखील जिंकली। आणि त्यानंतर सन्मान आपण करतोय मुख्य व्यासपीठावरती परेशजी गायकर आणि अनिकेतजी गवाळे। आपण थांबा, आपला सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय, कारण परेशजी गायकर यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये लाभलंय। त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला हातभार लावण्यात आले, त्यामुळे त्यांचे सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय। या स्पर्धेचे शिल्पकार रुपेशजी गायकर आणि महेंद्रजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण परेश गायकर यांचा सन्मान इथे करतोय। येतो चिता मान सन्मान आणि त्यानंतर अनिकेतजी गवाळे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना सर सूरजजी गराठे या पण मंचावरती पूर्ण सदस्य पूर्ण दापेरी टीम आपण या व्यासपीठावरती विनंती आपण यावं। आपलं आयोजन आहे आपण या मंचावरती आणि आमचे साथी स्कोरर चला या स्पर्धेमध्ये आपण खरं तर ज्यांचा आवाज 3 रात्रीमध्ये ऐकला ते आमचे बदलापूर समोरच्या समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे सरांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय। आपण यावं, त्यासोबत सुमनाजी खाडे सर आपण विनंती आपण या सन्मान या मंचावरती आपण पार पाडतोय, ज्यांनी अप्रतिम आवाज या स्पर्धेमध्ये दिला। 3 रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय। त्यामुळे विनंती आपण या महेशजी धुळे सर आणि सोमनाथजी खाडे सर लवकरात लवकर आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं। त्यानंतर आपण या मुख्य व्यासपीठावरती भव्य दिव्य सन्मान करतोय। मी विनंती करेल महाराष्ट्र पोलीस तेजस्वी म्हात्रे आपण या मंचावरती आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय। महाराष्ट्र पोलीस तेजस्वी म्हात्रे बामणडोंगरी याला विनंती आपण यावं, आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय। या माडी सर आपला सन्मान आम्ही मंचावरती करू। खरतर महेशजी धुळे सर यांचा सन्मान आपण करतोय। सूरजजी गराठे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान, ज्यांनी खरतर फक्त समालोचन नाही केलं तर पंचांना देखील अक्षरशः नाचवलंय। समालोचन जर आवडलं असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये। महेशजी धुळे सरांचा सन्मान या मंचावरती होतोय। जोविली बदलापूरचा हा बुलंद आवाज, पहाडी आवाज सोमनाथजी खाडे सर आपल्याला विनंती आपण यावं। आणि त्यानंतर तेजस्वी म्हात्रे महाराष्ट्र पोलीस बामणडोंगरी आपल्याला विनंती आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा।
सोमनाथजी खाडे सर आणि त्यासोबत महेशजी धुळे सरांचा सन्मान या मंचावरती होतोय. खाडे सरांनी देखील 3 रात्रीमध्ये आवाज दिलाय. समालोचन आवडलं असेल तर खाडे सरांसाठी टाळा व्हायला पाहिजे. या स्पर्धेमध्ये खरं तर अप्रतिम समालोचन त्यांचं आपण ऐकलंय. शहापूर आणि बदलापूर हे नातं आता जुडलं गेलंय. त्यानंतर तिन्ही आमचे पंच. चला डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सरांचा सन्मान आपण करतोय. या आपण डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सर यांचा सन्मान या मंचावरती होईल. मी विनंती करतो आपण यावर लवकरात लवकर या आणि येताना नाचत द्या. डीजे मास्टर एक गाणे होऊन द्या. सन्मान करतोय या मंचावरती. खर तर 50+ आहेत परंतु 18 वर्षाच्या मुलाला लाजवतील असा डान्स त्यांचा तुम्ही पाहिलाय आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा झाल्या पाहिजे. डान्स आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाही. शुभम गायकर आणि रुपेशजी गायकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत असताना त्यानंतर डीके सर आणि केपी सर आपण विनंती आपण यावं. आपलाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. डीके सर आणि केपी सर आपण या. आपलाही सन्मान आम्ही करतोय. चला डीके सर आणि केपी सर. सुभाष दादा गायकर आपणास विनंती आपण मंचावरती यावं. सुभाष दादा गायकर आपण मंचावरती या. डीके सरांचा सन्मान आपण करतोय. खर तर श्याम देशमुख सर आणि दीपकजी राठोड सर आपण मंचावरती या. यावं आपण. डीके सर यांचा सन्मान होतो या मंचावरती. केपी सर आपण या. आपलाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. कुणालजी पेनकर सर लवकरात लवकर यायचं. चला पूर्ण आमची दापिवलीची टीम आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि त्यासोबत लेजंड सर्व दिनेशजी गायकर आपण या. युवराजजी गायकर आपणास विनंती आपण यावं. सर्व सन्मान आम्ही करतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी स्कोरिंगची भूमिका पार पाडली, गुणलेखन ज्यांनी अप्रतिम केलं, ज्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवलं गेलं ते आमचे ऋषिकेश गायकर त्यासोबत युवराज गायकर आपण या. आपलाही सन्मान आम्ही करतोय. कारण समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून त्या स्कोररची ओळख असते. ज्यावेळेस योग्य ती माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचत असतात त्यावेळेस आम्ही योग्य ती माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे युवराज गायकर आणि त्यासोबत ऋषिकेश गायकर यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यासोबत बाबू गायकर आपण या. त्यांनी अप्रतिम साथ आम्हाला दिली आहे या स्पर्धेमध्ये. ज्यांनी ज्यांनी स्कोरिंग केली. डीजे प्रसाद आंबेशू प्रसाद गायकर आपण या. आपला सन्मान आम्ही करतो या मुख्य व्यासपीठावरती. त्यासोबत ग्रामीण टेनिस क्रिकेट.in प्रशांत पवार आपण या. आपला सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. प्रसादजी गायकर, सतीश भोपी आणि मोनिश भोपी आणि जगदीश गायकर यांच्याकडून आम्हाला खरं तर डीजेची सुविधा झाली आहे. त्यामुळे त्यांचाही सन्मान आम्ही करू या मुख्य व्यासपीठावरती. सर या आपण. प्रसाद गायकर या आपण. प्रसाद गायकर डीजे प्रसाद
tenniscricket.in प्रशांत पवार. आपण या लवकरात लवकर या, बघा आपल्याला थोडासा उशीर होतोय कारण बामणडोंगरी संघाला देखील दूरवरचा प्रवास करायचे, त्यांना देखील पिसारबे या मैदानावरती मोठी मॅच खेळण्यासाठी जायचे. त्यामुळे आता क्षणाचाही विलंब न करता आपण लवकरात लवकर इथे पारितोषिक समारंभ संपन्न करणार आहोत. अधिकचा वेळ आपण खर्च करणार नाही होत, याची आपण नोंद घ्यायची. त्यामुळे लगेच आपण इथे सुरुवात करतोय. 1:11 झालेत. चला लवकरात लवकर. त्यानंतर मी विनंती करेल प्रशांत पवार ग्रामीण tenniscricket.in. चला सन्मान झालाय. त्यानंतर विनंती करेल डीजे प्रसाद गायकर. प्रसाद या आपण. या स्पर्धेमध्ये मालिका व्यवस्थेसाठी बाईक आहे आणि त्या बाईकचे धावा आपण फक्त आणि फक्त 3च मॅचचे काउंट करतोय, याची आपण नोंद तर जेव्हा लॉट्स पाडले तिथून आपण देतोय. आणि त्या बाईक साठी 15,000 रुपये आपण कपात करणार आहोत. जो कोणता भाग्यवान खेळाडू असेल त्यांनी उद्याच्या उद्या ती रक्कम जमा करावी, ही देखील महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कानूरकर तुम्ही काय पाहता माझ्याकडे मला माहित नाही, परंतु ही सूचना पूर्ण 40 संघ खेळले त्यांच्यासाठी ही सूचना असणार आहे. क्या बात आहे. ऋतिक भोईरचे स्माइल बघा. दिनेशजी गायकर आणि भानुदासजी गायकर आपण मंचावरती या. त्यानंतर आपण पारितोषिक समारंभाला इथे सुरुवात करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा गावदेवी क्रिकेट संघ अंबेशू आयोजित गावदेवी चषक ही स्पर्धा मैदानावरती रंगली आणि अप्रतिम खेळ 5 रात्रीमध्ये आपण पाहिला. 40 संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. तर 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि त्यामध्ये आपण पाहिला असेल तर 480 खेळाडूंचा तर समावेश होता. परंतु ज्या भाग्यवान खेळाडूंना बेस्ट फिल्डरचा किताब जिंकला या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहतोय ग्रास आपण पाहिल्या बद्राच्या चौपेर बाजूला गवताचा गालीच्या पसरला आणि तिथे डाईव्ह मारत असताना त्यानंतर आपण पाहतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण ज्याने केलं. चांगले चांगले डाईव्ह मारल्या, त्यानंतर चांगले चांगले कॅचेस पकडले आणि आमच्या ग्रामीण tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून कॅमेऱ्यामध्ये जो खेळाडू कैद झालाय तो खेळाडू आहे. आपण कोणी सांगू शकाल का? 40 ग्रामीण संघ खेळले, त्यामधून 480 खेळाडू खेळले, परंतु त्यातून एक भाग्यवान खेळाडू ज्यानं 479 खेळाडूला मागे सारत असताना अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये खेळलाय. तो खेळाडू आहे, तो संघ आहे. आपण पाहतोय त्या संघाने मी भल्या भल्या मोठ्या मोठ्या संघाला दिला पराभवाचा धक्का आणि त्यानंतर आपण पाहतोय अप्रतिम खेळ ज्याच्या माध्यमातून घडलाय तोच खेळाडू टीम कार्तिक सर्वेश 11 संघाचा बामणडोंगरी संघाचा आदित्य पाटील. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये त्याने खेळलाय. चला आदित्य आपण लवकरात लवकर या. एक सुंदर ट्रॉफी आणि त्यासोबत स्पोर्ट्स शूज देऊन आपण सन्मान करतोय. ओमकार, शुभम, युवराज आपण या. जे आमचे आयोजन कमिटी आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डरचा किताब. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये आदित्यने दाखवला आणि त्यालाच आपण देतोय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डरचा किताब. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट विकेट कीपर हा किताब आपण देतोय. उत्कृष्ट यष्टीरक्षण ज्याने या स्पर्धेमध्ये केलं आणि आपण पाहतोय सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये आपण पाहिला तो खेळाडू आहे ज्याने मात्र भरपूर चांगला खेळ खेळलाय या स्पर्धेमध्ये. सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा संघाचा अनिकेत चोरखात. एकदा जोरदार टाळ्या. चला लवकरात लवकर अनिकेत. बघा टाळ्यामध्ये कजूशी पडू देऊ नका. टीम बिरदोले, टीम कान्होर, टीम बामणडोंगरी, तुम्ही टाळा वाजवाल तर तुमच्यासाठी टाळा वाजतील. क्या बात आहे. अनिकेत चोरखातेला आपण देतोय उत्कृष्ट यष्टीरक्षक हा किताब. चला तुषार आपण या.
ऋषिकेश, सूरज याला विनंती आपण या. आपल्या तिघांच्या शुभ हस्ते आम्ही देतो या स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टिरक्षक हा किताब. त्यानंतर आपण उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देऊन सन्मानित करू. बेस्ट बॅटर आणि मालिकावीर आपण मागे ठेवतोय, त्यामुळे आपण उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये देतोय. ज्या खेळाडूंना मी म्हणेन काळोख्या रात्री देखील भल्या भल्या फलंदाजाला तारे दाखवले आणि अप्रतिम खेळ फिरकीच्या तालावरती नाचवलं आणि आपण पाहतोय ज्यानं 6 विकेट संपादित केले आणि अप्रतिम बॉलिंग याची आपण पाहिले. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल तर 40 ग्रामीण संघाचा समावेश, त्यातून आपण पाहतोय 480 खेळाडू खेळले, त्यामध्ये एक भाग्यवान खेळाडू ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब जिंकलाय तो खेळाडू आहे ज्याला म्हटलं जातं लय हुशार, नाव त्याचं तुषार. मोर्या 11 6-1 बिरदोले संघाचा तुषार ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. जोरदार टाळ्या बांधल्या पाहिजे तुषार साठी. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये खेळलाय तो तुषार. बेस्ट बॉलरचा किताब जिंकत असताना एक उत्कृष्ट ट्रॉफी आणि त्यासोबत कूलर देऊन आपण तुषारचा सन्मान करतोय. तुषार काय म्हणशील या स्पर्धेमध्ये? खर तर बिरदोले संघ आपण पाहतो नाही, बोलावं लागेल अन्यथा ट्रॉफी मिळणार नाही. बोलावं लागेल, कूलर आम्ही सोडणार नाही. फक्त 2 मिनिटं. काय झालंय? बोलत नाही का? नाही, बोलावं लागेल. फक्त एकच प्रश्न विचारेल, काय हरकत नाहीये. काय म्हणशील खरं तर या स्पर्धेमध्ये बिरदोले संघ खेळण्यासाठी आला. मी म्हणेन 2 ते 3 स्पर्धा बिरदोले संघ इथे खेळला, परंतु तिथे अपयश पदरी पडलं. हे मैदान खरं तर भरपूर चांगलं इथे खेळण्यासाठी प्रत्येकाची इच्छा असते. काय म्हणशील आपल्या टीम बद्दल कसा खेळ झाला एवढंच विचारेल, जास्त काय नाही. हा मैदान आमच्यासाठी लकीच आहे. क्या बात आहे. हा मैदान त्यांच्यासाठी लकी आहे हे त्याने सांगितलं, हरकत नाहीये. त्यानंतर आपण देतोय या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. बेस्ट बॅटर आपण मागे ठेवतोय, मालिकावीर आपण मागे ठेवतोय आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 धनराशी व त्यासोबत गावदेवी चषक. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अप्रतिम खेळ सर्व टीमने खेळलाय आणि त्यानंतर 5व्या क्रमांकाचं पारितोषिक ज्याने जिंकलाय तो संघ आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या संघाला मी म्हणेन बरेच दिवस खरं तर संघर्ष करावा लागला, परंतु आता तो संघर्ष संपला आणि एक मोठ्या स्पर्धेमध्ये मोठा विजय ज्याने संपादित केलाय तो संघ आपण पाहतोय सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा. एकदा जोरदार टाळ्या. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक त्याने जिंकलाय सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा या पूर्ण टीम. सर मी विनंती करेल महिला वर्ग या वैशाली बहिणी आपण या, त्यासोबत निकिता बहिणी आपण या आणि त्यासोबत चला तिन्ही बहिणी आपण तिघांच्या शुभ हस्ते आपण देतोय हे पारितोषिक. चला ताई या आपण. आमच्या तिन्ही महिला वर्ग इथे दाखल झाले, त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. महिला वर्ग खरं तर कोणत्याच क्षेत्रामध्ये मागे नाहीयेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा. अक्षय आपण थांबा, आपल्यासोबत आम्ही थोडीशी चर्चा करू, कारण एक ताकदवर संघ आहे परंतु बरेच दिवस संघर्ष त्यांचा आम्ही पाहिलाय, त्यामुळे थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. 5व्या नंबरचं पारितोषिक जिंकलाय, चेहऱ्यावरती स्माईल आहे परंतु हरकत नाहीये. त्यानंतर आपण 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक इथे देतोय. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये खेळला आणि ज्याने सांगितलं खरं तर हे क्रीडांगण आम्हाला लकी आहे आणि 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 धनराशी, त्यासोबत गावदेवी चषक संघ मोर्या 11 6-1 बिरदोले. एकदा जोरदार टाळ्या. परेशजी गायकर, अनिकेतजी गवाळे, जगनजी गायकर तिन्ही मान्यवरांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक. बिरदोले टीम चला लवकरात लवकर या.
चला या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहतोय, तरी मी बोललो बिरदोलेवाले हालत का नाही जागेवरून. चला या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अप्रतिम खेळ ज्या संघाचा आपण पाहिलाय आणि अप्रतिम खेळ करत असताना आपण पाहतोय संघ खेळला नाबानं गिरिजा 11 कानूर बॉईज कानूर. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक, जोरदार टाळ्या. चला पूर्ण टीम या पण मंचावरती. चला सर्वांना विनंती आहे, श्याम सर आपण या, कारण नेहमीच टीमच्या मागे रुपेश दादा राऊत आपणास विनंती आपण यावं. आपल्यासोबत कॅप्टन आहेत कानूर बॉईजची, आपण थोडीशी चर्चा करू. दादा कसं वाटतंय आज खरं तर या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ खेळला. नितीन आहेत आपल्यासोबत, काय म्हणाल आजच्या या खेळाबद्दल? काय बोलू शकत नाही, शब्दच नाही आता. चला हरकत नाहीये, शब्दच नाहीये त्यांच्याकडे असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर आपण तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देतोय या स्पर्धेमध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 व गावदेवी चषक धनराशी देऊन आपण सन्मानित करतोय. अप्रतिम खेळ ज्या स्पर्धेमध्ये खेळलाय आणि आपण पाहतोय जो संघ आपण पाहतोय या मैदानावरती संघर्ष 2 ते 3 स्पर्धेमध्ये जरूर राहिलाय, परंतु मागे हटेल ते नाव कसलं. संघ नेरळ परिसरातून दाखल झालाय. मोर्या कलेक्शन गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी ही स्पर्धा लवकर येऊ द्या, बरोबर आहे. चला मोर्या 11 कलेक्शन 6161 बिरदोले संघ ठरला या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या. चला त्यानंतर मी विनंती करेल दीपकजी राठोड साहेब, दिनेशजी गायकर आणि भानुदाजी गायकर आपणाची विनंती आपण या. आपण विनंती करतो आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आपण देतो या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाची ट्रॉफी, त्यासोबत धनराशी रोख रक्कम 25,000. चला रुपेशजी गायकर आपल्याची विनंती आपण यावं. सचिन दादा या आपण. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ राहिला टीम बिरदोले संघाचा. भरपूर साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी टीम बिरदोले. त्यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊ या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाने जिंकलाय, मोठा उलटफेर केला आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहतोय अप्रतिम खेळ. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 व गावदेवी चषक देऊन आपण सन्मानित करतोय. तो संघ आहे सात्विक 11 गावदेवी क्रिकेट संघ उंबारली. एकदा जोरदार टाळ्या. टाळ्या वाजू द्या उंबारली टीम साठी देखील. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधून हा संघ दाखल झाला आणि अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवलाय. चला पूजाताई गायकर सरपंच आहेत, नगरसेविका ताई आपण या. आपण विनंती आहे ज्योत्स्नाताई भोईर या आपण. त्यासोबत मी विनंती करेल अशोकजी गायकर यालाही विनंती आहे. दिलीपजी गायकर आपल्याची विनंती आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आपण देतोय या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. सचिन दादा गायकर आपण या. दुसऱ्या नंबरचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 धनराशी व त्यासोबत गावदेवी चषक देत असताना आपण सन्मान करतोय. त्यानंतर आपण देतो बेस्ट बॅटर आणि मालिकाबीर. सुभाषदादा गायकर आपण व्यासपीठावरती या.
बेस्ट बॅटरचा किताब आपण देऊन सन्मानित करूया. बेस्ट बॅटर साठी एक कूलर आणि त्यासोबत सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेमध्ये सर्व टीम, कानू टीम लक्ष द्या, उंबरली टीम लक्ष द्या. बेस्ट बॅटरचा किताब दिल्यानंतर कळतं की मालिकेवीर कोणाला मिळणार आहे. मग या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब कोणी जिंकलाय, कोणी सांगेल का? कोणी गेस करेल का? कोण? आर्यन नाहीये, तेजस राऊत नाहीये, त्यानंतर बिरदुले टीमचं देखील नाहीये. योगेश बंधू, या स्पर्धेमध्ये कोण? सुभाष गायकर, ओमकार गायकर. सुभाष गायकर म्हटलं की रातो के कातील. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ खेळत असताना आपण पाहतोय 480 ग्रामीण संघ खेळाडू खेळले. 40 संघाचा समावेश आपण पाहिला आणि त्यामध्ये आपण जर पाहिला असाल तर दिवसा डवळ्या देखील ज्याने मात्र तारे दाखवले. अप्रतिम बॅटिंग 95 धाबा, ज्याच्या बॅटमधून बॉलिंग करत असताना 2 विकेट ज्याने घेतलेत, 2 विकेट ज्यांनी घेतले त्यांनी अप्रतिम खेळ ज्याच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेमध्ये खेळलाय तो खेळाडू आहे. त्याचं नाव आहे टीम कानूर बॉयज. कानूर संघाचा खेळाडू नसून बोललोय का तुम्ही टाळ्या वाजवताय? कूलर आहे बेस्ट बॅटर साठी. पारितोषिक कोणतंही छोटं मोठं नसतं. कानूर बॉयज टीमचा नसून उंबरली संघाचा प्रेम भोईर. जोरदार टाळ्या. बघा हे बदलापूरचं प्रेम आहे, तरी देखील टाळ्या वाजतात आणि वाजल्या पाहिजे, कारण हे बदलापूर बदलतं बदलापूर. मी विनंती करेल दिनेश दादा गायकर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय आणि रुपेश दादा गायकर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय ही ट्रॉफी आणि त्यासोबत कूलर. प्रेम सोबत आपण थोडीशी चर्चा करू, कारण एक चांगला खेळाडू आहे. कित्येक वर्ष खर तर बरेचसे विक्रम त्याच्या नावावरती आहेत. प्रेम काय म्हणाल, खर तर या स्पर्धेमध्ये खेळत असताना अप्रतिम खेळ झाला आणि आपण पाहिलं असेल तर मोठमोठ्या संघाला पराभवाचे धक्के देत असताना इथपर्यंत पोहोचलात. नेहमीच कल्याण डोंबिवलीमध्ये खेळता, भिवंडीमध्ये खेळता, परंतु बदलापूरमध्ये आता खेळल्यात. कसं वाटलं बदलापूरचं क्रिकेट? खूप दिवसातून बदलापूर. काय म्हणशील पूर्ण टीम बद्दल, किती साथ असते आणि त्यासोबत आजच्या या खेळाबद्दल? तर खूप साथ आहे आणि चांगला गेम चाललाय आमचा. आमची पूर्ण आयोजन नियोजन टीम ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. आयोजन पण छान आहे, ग्राउंड पण छान आहे. थँक्यू सो मच. आता त्यानंतर आपण देतो मालिकावीर. कानूर टीम, तुम्हाला 4थ्या नंबरचा बक्षीस मिळालाय. मग तुम्ही का थांबलात? हळदीला जायचे ना, हळदीला जायचे ना, आज डबल धमाका आहे म्हणून थांबलात. या स्पर्धेमध्ये चला आपण आधी एक सन्मान करतो. तेजस दादा, तुम्हाला मी कधीपासून बोलवतोय की तुमचा सत्कार करायचा या आपण मंचावरती. महाराष्ट्र पोलीस या आपण यांचा सन्मान मी करतोय या स्पर्धेमध्ये, कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिला असेल याच मैदानावरती ज्यांनी रायगड संघ देखील बांधला होता, मेंटॉर आहेत. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या, कारण क्रिकेट प्रेमी आहेत आमचे तेजसजी मात्र. यांचा सन्मान मी करतोय. रुपेश दादा गायकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती. तर आपण वळतोय मालिकावीर. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बाईक देऊन आपण सन्मानित करणार आहोत. अप्रतिम खेळ. कोणी सांगू शकेल का? 480 खेळाडू खेळले, 40 ग्रामीण संघ, त्यातून एक भाग्यवान खेळाडू कोण? ऋतिक भोईर. भोईर नाहीये, रसाळ नाहीये, ज्यांनी या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ खेळला. क्या बात आहे. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ खेळत असताना ज्यांनी मालिकेवरची बाईक जिंकली आहे, पहिली बाईक जाईल गावामध्ये, आज सेलिब्रेशन होणार, तो खेळाडू आहे टीम कानूर बॉयज गिरिजा 11 संघाचा तेजस राऊत. जोरदार टाळ्या. चला आपण समोर पहिलं पारितोषिक देखील तिथे देऊ. तेजस राऊतला आपण या स्पर्धेतील देतोय मालिकावीर. चला मी विनंती करेल रुपेश दादा आपण या. रुपेश दादा या आपण.
खर तर आपण पाहतोय कॅमेरामॅन फोकस करो. रुपेश दादा या पण, रुपेश दादा राऊत या पण. बाईक वरती खर तर ही बाईक आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले आई गावदेवी चषक दापिवली, कैलासवासी लक्ष्मीबाई नाथा गायकर आणि कैलासवासी सावित्रीबाई हरिश्चंद्र घोडे यांच्या स्मरणार्थ सौजन्य कुमार आयान रुपेश गायकर, रुपेशजी गायकर यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या नावाने ही बाईक आम्हाला लाभली आहे. त्यामुळे आपण त्यांचे आभार व्यक्त करतोय. मालिकाबीर हा किताब आपण देणार आहोत. आधी फोटो सेशन होईल, त्यानंतर आपण थोडीशी चर्चा करू. कानूरकर थोडीशी शांतता ठेवा. आपल्यासोबत नगरसेविका ज्योत्स्नाताई भोईर देखील जोडल्या गेल्या, त्यांचे आभार आपण व्यक्त करतो. सरपंच ताई आहेत पूजाताई गायकर. कानूरकर इच्छा पूर्ण झाली आहे का? मग आपण आता थोडीशी चर्चा करू. तेजस काय म्हणशील? खर तर नाही, कॅप्टन बोलत नाहीये. चला कॅप्टन सोबत आपण बोलू. नितीनजी चला आपण तेजस सोबत चर्चा करतोय. तेजस काय म्हणाल? खर तर कानूर संघ आधी मी सर्वांना सांगेल, कानूर टीम साठी टाळ्या वाजवा जोरदार. कारण हा असा संघ आहे, हा प्रत्येक स्पर्धा खेळतो, परंतु ज्यावेळेस कामधंदा जाऊन येतात, जेव्हा सुट्टी असेल त्यावेळेस वाईल्ड कार्ड एंट्री खेळतात. कामधंद्याला आधी खरं तर महत्व दिला पाहिजे आणि त्यानंतर क्रिकेट खेळलं पाहिजे, त्यांनी नेहमीच सांगितलंय. आणि खरं तर या टीमसाठी टाळा झाला पाहिजे. काय म्हणशील? आज बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा संपली आहे, कारण नेहमीच कानूर संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळत आलाय, चांगला खेळ झालाय. आणि खरं तर कधीही की मला या गटात खेळायचंय, त्या गटात खेळायचंय, गट कोणताही असू दे, ऑल टाइम कानूर संघ खेळण्यासाठी उपस्थित असतो. त्यामुळे जोरदार टाळा झाला पाहिजे. काय म्हणशील? आज प्रतीक्षा संपली आहे. मन खूप भरून आलंय की आमच्या गावामध्ये पहिली बाईक पूर्ण गाव हे केलं. माझा वडील जर आज असते ना तर आज भरपूर खुश असते. त्यांचा खूप मोठा स्वप्न होता बघायचा आणि ते पूर्ण झालं. मास्तर झाला, नितीन दादा झाला, रुपादा तर भरपूर सपोर्ट आम्हाला करतात. रुपादा बोललं तर भरपूर जास्त श्रेय रुपादाचं आहे, मास्तरचं आहे. कधी कुठे केला बी आहे रुपादा पण असं बोलतो. आणि एक प्रॅक्टिस बोलत तर दीपक सर, त्यांचा भरपूर सपोर्ट आहे. मला कंपनीमधले खूप सपोर्ट त्यांचा असतो. खर तर आज ही बाईक मिळाली. आपण खर तर भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय काकांना, कारण आपले खर तर तेजस राऊत त्यांची पिताश्री. क्रिकेट या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम होतं आणि नेहमीच खर तर तेजसला भरपूर त्यांचा सहकार्य असायचं, त्यामुळे आज त्याचं ऊर भरून आलंय. हरकत नाहीये. एक शेवटचा प्रश्न विचारेल, काय म्हणशील? आज ही बाईक मिळाली, सर्वात आधी बाईक वरती कोण बसणार? खेळाडू बसणार आहेत, गाव बसणार आहे, परंतु स्पेशल बोललं तर सर्वच रुपादा झाला, मास्तर झाला. नाही, ते बसणारच आहेत, ते तुम्ही आधीच सांगितलं. पहिली बाईक बोलत नितीन दादाच्या कॅप्टन्सी मध्ये पहिली बाईक आलेली आम्हाला बसवणार. क्या बात आहे, नितीन दादाला बसवणार. आपल्यासोबत खरं तर असं एक व्यक्तिमत्व आहे, नेहमीच कॅन्सरग्रस्तांसाठी त्यांची मदत असते, एक मोठी स्पर्धा भरवत असतात. कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामधील मोठं नाव आहे. श्याम देशमुख सर काय म्हणाल? आई गावदेवी चषक दापोली 2026 छान असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये आमच्या गावातील मुलं खेळली, खूप छान खेळली. परंतु यापेक्षा अभिमानाची गोष्ट अशी आहे की आज तेजसला बाईक मिळालेली आहे. खूप आनंद झालेला आहे मुलांना आम्हाला. आणि याच्या अगोदर त्याचे वडील नेहमी बोलत होते की माझ्या मुलाला जर बाईक मिळाली तर मी मंदिरावर बसून त्याला खांद्यावर बसून घरपर्यंत नेईल. आणि ती इच्छा आमची आता मुलं करणार आहेत, कारण आम्ही तसं आयोजन केलेलं आहे. आणि नक्कीच त्याच्या वडिलांनी त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली बाईक. आणि त्यांची जी इच्छा आहे ती आता आम्ही त्याला घरापर्यंत वाजत गाजत नेणार आहे. त्यामुळे खूप छान असं आयोजन आहे आणि थँक्यू. बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यानंतर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. क्या बात. चला जाऊ द्या, आता येऊ द्या, बाईक आपली घेऊन जा. चला कॅप्टन नितीन दादा बसा. आता प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आपण देतोय. इथेच सर्वांनी थांबा. मान्यवर, या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खर तर चला कानूरकर थोडीशी जागा द्या. आता या स्पर्धेमध्ये 40 संघाचा समावेश, परंतु अप्रतिम खेळ. आमच्या एका फोनवरती आपण पाहतोय खर तर संघ दाखल झाला आणि नुसती दाखल नाही झाला तर त्यांनी ही स्पर्धा जिंकली. चॅम्पियन इज द चॅम्पियन. कार्तिक सर्वेश चिलबन, संतोष राऊत पुरस्कृत जीवदानी बामणडोंगरी संघ
रोख रक्कम 1 लाख रुपये धनराशी आणि या स्पर्धेतील अप्रतिम खेळ. चल या टीम बामणडोंगरी, तेजस म्हात्रे आपण या. चला आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते देतोय प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. सर्व आमचे मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी. सर्वांच्या नगरसेविका, सरपंच, खर तर या ट्रॉफी सर्व आम्हाला नगरसेविका ज्योत्स्नाताई भोईर यांच्याकडून या ट्रॉफीज लाभलेत, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण इथे देत असताना बामणडोंगरी संघ चांगला खेळला या स्पर्धेमध्ये आणि पुढील आता पुढच्या मॅचसाठी पिसारबे या टुर्नामेंटसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम बामणडोंगरीला. थोडीशी चर्चा आपण करू. आपल्यासोबत कॅप्टन आहेत तेजस दादा म्हात्रे, जे महाराष्ट्र पोलीस आहेत. तेजस दादा फक्त एक मिनिट तेजस दादा काय म्हणाल? खर तर तुम्ही एक महाराष्ट्र पोलीस आहात, नेहमीच खर तर क्रिकेटवरती विशेष प्रेम राहिलंय, कसं हँडल करता सर्व गोष्टी? मॅच असेल तर डे करावं लागते, नाईट असेल डे मॅचला यायला लागेल तेव्हा 24 तास करून ऑफ न घेता मॅचला येतो. पोरं पण तसंच करतात, कारण की आमच्या गावातली सगळी मुलं जॉबला पण असून क्रिकेट पण कंटिन्यू खेळत आहेत. स्पेशली थँक्स तुझं की तू आज आयोजक म्हणून चांगली भूमिका करून परत आता अँकर म्हणून करतोय, कॉमेंटरी म्हणतोय, म्हणजे ऑलराऊंडर भूमिका तू सुद्धा पार करतोय. ए गट पूर्ण करणं खूप मोठी गोष्ट आहे. ते तू त्या सर्व टीम बोलून त्यांना तू परत पॅकर देऊन हे पूर्ण केलंय, त्याबद्दल तुझं विशेष आभार. आणि ग्राउंड बोललं तर पिसेकर ग्रुप अजून सुद्धा माझी मॅच बघायसाठी सर्वजण आहेत, त्यांचं मी पुन्हा एकदा आभारी मागतो. रुपेश दादा आहे, तो सुद्धा इथं फिरतोय, त्याचं सुद्धा आभार मॅच वगैरे थांबल. आणि स्पेशली थँक्स टू नगरसेविका, अजून आत्तापर्यंत थांबल्यात, 1:30 वाजलेत पण तरी थँक्यू सो मच. तर ही स्पर्धा खर तर इथे आजच्या रात्रीमध्ये चला नगरसेविका ताई आहेत आपल्या सोबत, त्यांचंही आपण खर तर मनोगत ऐकूयात. पहिल्यांदा मी दापिवली गावदेवीचे सक यांचं मी खूप म्हणजे कौतुक करते, कारण हे माझ्या माहेरचं म्हणजे हे माझं माहेर आहे आणि माहेरमध्ये इतकं चांगला आणि मोठ्या प्रमाणात क्रिकेट स्पर्धा घेतल्या माझ्या भावांनी, तर खूप छान क्रिकेट स्पर्धा घेतल्यात आणि या स्पर्धेमध्ये एकूण 40 संघ खेळले आणि त्याचं नियोजन करणं आणि कार्यक्रम करणं म्हणजे साधी गोष्ट नसते. आणि आज त्यांनी 5 दिवस किती मेहनत घेतली असेल म्हणजे कार्यक्रमासाठी, आणि त्याच्या आधीसुद्धा जे कार्यक्रमाचं नियोजन असतं ते करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि खूप छान त्यांनी स्पर्धा घेतली. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठी स्पर्धा माझे भाऊ घेतील आणि त्यांना मी शुभेच्छा देते पुढच्या वर्षासाठी. आणि खूप छान स्पर्धा झाल्या. एक मिनिट फक्त. खरं तर ही स्पर्धा आज इथे मात्र समाप्त झाली असं आम्ही जाहीर करतो. सर्वांनी जाताना सावकाश घरी जा, परंतु उद्यापासून पुन्हा एकदा गावदेवी चषकाला खरं तर नवीन आयोजनाला आपण सुरुवात करणार आहोत, त्यामुळे आता इथेच आपण थांबतो. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. धन्यवाद. टेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट